नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रीवाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूड या टॉपिकवर PYQ बघितले होते। आजही आपण टीचिंग ॲप्टिट्यूड या टॉपिकवरच PYQ बघणार आहोत। चला तर आपण सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, शिक्षण या संकल्पनेत कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होतो? अध्ययन व अध्यापन करणे, ब विद्यार्थ्यांचे संगोपन व विकास करणे, क विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांची ओळख करून त्यांची जोपासना करणे, ड वरील सर्व। तर आपलं उत्तर असणार आहे वरील सर्व। प्रश्न क्रमांक 22, शिक्षण ही कोणती प्रक्रिया आहे? अ नैसर्गिक, ब कृत्रिम, क क्रियात्मक, ड अनौपचारिक। तर उत्तर असणार आहे आपलं नैसर्गिक। प्रश्न क्रमांक 3, डॅश डॅश हे शिक्षणाच्या ध्येयापैकी एक आहे। अ शिक्षक विद्यार्थी यांच्या नात्यात दृढता, ब ज्ञानप्राप्ती, क निकालात उत्कृष्टता, ड परीक्षेत उत्तम गुण मिळवणे। तर आपलं उत्तर असणार आहे ज्ञानप्राप्ती। शिक्षणाच्या ध्येयापैकी आपलं जे एक ध्येय आहे ते ज्ञानप्राप्ती आहे। प्रश्न क्रमांक 4, प्रभावी ध्येय अध्यापकास खालील गुणांची आवश्यकता असते। अ विषयाचे संपूर्ण ज्ञान, ब अध्यापनाची अभिक्षमता, क अध्यापनाची सुयोग्य पद्धती, ड वरीलपैकी सर्व। तर उत्तर आहे वरीलपैकी सर्व। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? अ फुरसतीच्या वेळेचा सदुपयोग होण्यासाठी छंद निर्माण केले पाहिजेत, ब शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या विविध मानसिक शक्तीचा विकास झाला पाहिजे, क त्यांच्या अंगी बुद्धिमत्ता नसते, त्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता नसते, ड ज्ञानदान हे शिक्षकाचे प्रमुख ध्येय आहे। तर उत्तर आहे आपलं क ज्यांच्या अंगी बुद्धिमत्ता नसते त्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता नसते। प्रश्न क्रमांक 6, सृजनशीलता म्हणजे काय? अ नवनिर्माण क्षमता, ब जुने ते सोने असे समजणे, क कला प्रकाराला उत्तेजन न देणे, ड संस्कृतीचा विकास करणे। तर उत्तर आहे आपलं अ नवनिर्माण क्षमता। प्रश्न क्रमांक 7, जर डॅश डॅश तर त्यास सक्षम अध्यापक समजले जाते। अ एखाद्या अध्यापकाची पुस्तके आणि लेख प्रकाशित झाले असतील, ब अध्यापक त्यांच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या गरजा पूर्णपणे पुऱ्या करीत असेल, क अध्यापकाने डॉक्टरेट पदवी प्राप्त केली असेल, ड अध्यापक अनेक परिसंवादांना व अधिवेशनांना उपस्थित राहिला असेल। तर उत्तर आहे आपलं अध्यापक त्यांच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या गरजा पूर्णपणे पुऱ्या करीत असेल। प्रश्न 8, सातत्यपूर्ण मूल्यमापनाचे वैशिष्ट्य कोणते? अ शेवटच्या बिंदूवर मूल्यमापन घडून येते, ब कार्यक्रम आराखड्यापूर्वी मूल्यमापन वापरले जाते, क अध्यापनाची अध्ययन निष्पत्ती दर्शवण्याशी मूल्यमापन जोडले असते, ड अध्यापनादरम्यान मूल्यमापन केले जाते। तर उत्तर आहे आपलं अध्यापनादरम्यान मूल्यमापन केले जाते। प्रश्न क्रमांक 9, शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये डॅश डॅश निर्माण होणे आवश्यक आहे। तर आपले ऑप्शन जे आहेत ते आहे सामाजिक दृष्टिकोन, ब नागरिकत्वाची भावना, 3 कर्तव्यनिष्ठ, 4 कृतज्ञता। तर उत्तर आपलं जे आहे ते आहे सामाजिक दृष्टिकोन, नागरिकत्वाची भावना आणि 4 कृतज्ञता, म्हणजे ऑप्शन क्रमांक अ 1, 2, 4। प्रश्न क्रमांक 10, गाणे ऐकणे, साहित्य वाचणे, चित्र काढणे यामधून विद्यार्थ्यांमध्ये डॅश डॅशचा विकास होतो। ऑप्शन अ सुसंस्कृतता, ब राष्ट्रीय तत्व, क कलात्मकता, ड शील संवर्धन। तर उत्तर आहे आपलं कलात्मकता। प्रश्न क्रमांक 11, सुसंस्कृत म्हणजे? ऑप्शन क्रमांक 1 ज्याला सांस्कृतिक भाषेत उत्तम ज्ञान आहे,
ऑप्शन क्रमांक ब, ज्यांचे मन व विचार भावना संस्कारित झाल्या आहे. क, ज्यांच्यामध्ये उपजीविकेची पात्रता निर्माण झाली आहे. ड, ज्यांच्यामध्ये सृजनशीलतेचा विकास झाला आहे. तर आपलं उत्तर आहे ज्यांचे मन व विचार भावना संस्कारित झाल्या आहेत असे. प्रश्न क्रमांक 12, चारित्र्य हे प्रत्यक्ष शिकवण्यापेक्षा समोर असलेल्या व्यक्तीच्या आचरणाच्या प्रभावातून आत्मसात केले जाते. ही डॅश डॅश आहे. ऑप्शन क्रमांक अनिश्चितता, ब, कल्पना, क, वस्तुस्थिती, ड, असत्य विधान. तर उत्तर आपलं आहे वस्तुस्थिती. प्रश्न क्रमांक 13, चुकीच्या अध्ययनाबाबत सर्वोत्तम प्रत्याभरण डॅश डॅश द्वारे प्राप्त केले जाते. ऑप्शन क्रमांक अ, नैदानिक परीक्षण, ब, सकारिक मूल्यमापन, क, उद्दिष्टधारित प्रशिक्षण, ड, गुणात्मक मूल्यमापन. तर उत्तर आपलं आहे नैदानिक परीक्षण. प्रश्न क्रमांक 14, ज्ञान प्रक्रिया सुलभ करणारा ही शिक्षणाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणती उपमा योग्य आहे. ऑप्शन क्रमांक अ, सुईण, ब, शिल्पकार, क, कुंभार, ड, तुरुंग अधिकारी. तर उत्तर आपलं आहे सुईण. प्रश्न क्रमांक 15, एका विद्यार्थ्याला अपेक्षेप्रमाणे नोकरी न मिळाल्यामुळे तो निराश होऊन आत्महत्या करतो. या विद्यार्थ्यामध्ये डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक समायोजन क्षमतेचा विकास झालेला नव्हता. ब, नोकरी प्राप्त करण्यासाठी त्यांच्याकडे लाच देण्यासाठी पैसे नव्हते. ऑप्शन क्रमांक क, शारीरिक क्षमतेचा विकास झाला नव्हता. ड, संस्कृतता व रसिकता यांचा विकास झाला नव्हता. तर आपलं उत्तर आहे समायोजन क्षमतेचा विकास झालेला नव्हता. प्रश्न क्रमांक 16, अध्ययनाच्या प्रभावीपणामध्ये योगदान देणाऱ्या सकारात्मक घटकाची निवड करा. तर ऑप्शन क्रमांक ए, अध्यापकाचे विषयाचे ज्ञान, बी, अध्यापकाची सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी, सी, अध्यापकाचे संप्रेषण कौशल्य, डी, विद्यार्थ्यांना संतुष्ट करण्यासाठी अध्यापकांची योग्यता, ई, विद्यार्थ्यांसोबत अध्यापकाचे व्यक्तिगत संबंध, एफ, वर्ग व्यवहार व्यवस्थापन व देखरेखीची अध्यापकाची क्षमता. तर उत्तर आहे ड. ड मध्ये येतं अ, सी आणि एफ. प्रश्न क्रमांक 17, विद्यार्थ्यांनी खालीलपैकी कोणत्या शिक्षकास प्राधान्य द्यावे. तर ऑप्शन क्रमांक ए, परीक्षेपूर्वी महत्त्वाचे प्रश्न देणाऱ्या, ब, वर्गात नोट्स देणारा, क, विषयाशी संबंधित अडचणी दूर करणारा, ड, वर्गात शिस्त राखणारा. तर ऑप्शन क्रमांक क हे उत्तर आहे आपलं विषयांशी संबंधित अडचणी दूर करणारा. प्रश्न क्रमांक 18, तो एक उत्तम शिक्षक असतो जो डॅश डॅश. ऑप्शन क्रमांक ए, अ, विद्यार्थ्यांसाठी कठीण विषयाला सोपे करू शकतो. ब, जो असे म्हणतो की मला प्रत्येक गोष्टीची माहिती नाही. क, जो आपल्या अध्यापनात वातावरणपणा आणत राहतो. ड, वरील सर्व करू शकतो. तर उत्तर आहे क, जो आपल्या अध्यापनात अद्ययावतपणा आणत राहतो. प्रश्न क्रमांक 19, शिक्षणाचे ध्येय खालीलपैकी कोणते नसले पाहिजे. अ, विद्यार्थ्याला माहिती मिळवण्यास सहाय्य करणे. ब, केवळ माहिती संक्रमित करणे. क, विद्यार्थ्यांमध्ये माहिती मिळवायचे कौशल्य निर्माण करणं. ड, माहितीचे अर्थनिर्वचन करण्यासाठी कौशल्य विकसित करणे. तर उत्तर आहे ब, केवळ माहिती संक्रमित करणे. प्रश्न क्रमांक 20, वर्गातील शिक्षक मानसशास्त्रीय बाजू डॅश डॅश हे उत्कृष्टरित्या हाताळू शकतात. ऑप्शन क्रमांक ए, वर्ग शिक्षक, ब, विषय शिक्षक, क, प्राचार्य, ड, मुख्याध्यापक. तर उत्तर जे आहे आपलं ते ऑप्शन क्रमांक ए, वर्ग शिक्षक असणार आहे.
विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.